नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः। नमस्कार। विभूती योगाचा आपण अभ्यास करतो। विभूती म्हणजे वैभव, विभूती म्हणजे ईश्वरी वैभव, ईश्वरी वैभव म्हणजेच ऐश्वर्य, म्हणजे श्री, आणि त्याचाच आपण थोडासा आढावा घेतोय। भगवंत कितीतरी रूपाने या सृष्टीमध्ये आपल्याला खरं म्हटलं तर दररोज भेटतोय। जसा तो चांगल्यात आहे तसा तो वाईटात सुद्धा आहे, जसा सुष्टात आहे तसा दुष्टात सुद्धा आहे। या सगळ्यामध्ये तो कसा आहे, जसा तो जन्मामध्ये आहे तसा तो मृत्यूमध्ये सुद्धा आहे। भगवंत स्वतःच म्हणताय की मृत्यू ही माझी विभूतीच आहे। कारण हरण करणाऱ्यामधला सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे, तर मृत्यू जे हरण करतो ते दुसरं कोणीच हरण करत नाही। आपल्या काही काही गोष्टी हरण होतात, कधी आपले पैसे चोरीला जातात, काही वस्तू जातात, काही किल्ली हरवते, काहीतरी गोष्टी हरवतात, पण ह्या हरवलेल्या गोष्टी कधीतरी आपल्याला परत मिळू शकतात। पण एकदा आयुष्य हरवलं, एकदा प्राण गेला की परत तो मिळणार नाही। त्यामुळे मृत्यू हा हरण करणाऱ्यामधली सगळ्यात श्रेष्ठ विभूती आहे असं भगवंतांनी सांगितलं। आश्चर्य वाटतं आपल्याला की मृत्यू कशी काय श्रेष्ठ विभूती असू शकेल, पण खरंच आहे ज्या सगळ्या, पण मृत्यू असा आहे की त्याची सगळ्यांवर सत्ता चालते, पण त्याच्यावर मात्र कोणाचीही सत्ता चालत नाही। म्हणजे अगदी सर्वसामान्यांना जसा मृत्यू आहे तसा सार्वभौम चक्रवर्ती राजाला सुद्धा मृत्यू आहेच बरं का। असं नाही की माझ्याकडे खूप सत्ता आहे, खूप वैभव आहे म्हणून मला मृत्यू येणार नाही, असं होतच नाहीये। प्रत्येकाला मृत्यू आहे। गीता सांगते जातस्य हि ध्रुवो मृत्यू, जो जन्माला आला त्या प्रत्येकाला मृत्यू आहे। आणि आमचे कबीरजी तर म्हणतात आए हे तो जाएंगे, राजा रंक फकीर, एक सिंहासन चढी चले, एक बंधी जात जंजीर। राजा असा, रंक असा किंवा फकीर असा, आए हे तो जाएंगे, प्रत्येकाला जायचंच आहे। सगळ्यात अटळ सत्य काय आहे, तर मृत्यू हे सगळ्यातलं अटळ सत्य आहे। बाकी तुमचं आयुष्य तुम्ही सांगू पण शकत नाही की तुम्ही मोठेपणी कोण होणार, इंजिनियर होणार, डॉक्टर होणार, लग्न होणार, कोणाशी होणार, किती मुलं होणार, याच्याबद्दल काहीही माहिती नाहीये। पण प्रत्येकाच्या बाबतीत एक सत्य नक्की आहे, अनिवार्य आहे, अपरिहार्य आहे, ते म्हणजे मृत्यू आहेच आहे। प्रत्येकाला मृत्यू आहे, सगळ्या दृश्य विश्वाला। प्रत्येक म्हणजे माणसापुरतं नाहीये, जे जे दिसतंय, जे जे उपजे ते ते नासे असं म्हटलेलं आहे। त्यामुळे प्रत्येकाला मृत्यू आहेच आहे। मग आपण काय करायला पाहिजे, खरं म्हटलं तर आता मृत्यू आहे, मग रडत बसायचं का? रडत नाही बसायचं। तर मृत्यूची निरोगी जाणीव जो ठेवतो तो खरा विवेकी। मृत्यू येणारच आहे, कधी येणार हे मला माहिती नसेल, पण मला जेवढं आयुष्य लाभलंय, जे काही आयुष्य लाभलंय त्याचं मला जास्तीत जास्त सार्थक करता येणं ही मृत्यूची निरोगी जाणीव आहे। मृत्यू येणार म्हणून आत्ता रडत बसायचं नाही, तो अलीकडे पण आणायचा नाही, पुढेही ढकलता येणार नाही। जेवढे श्वास आपल्याला मोजून पाठवले तेवढंच आयुष्य आहे, ते मात्र सार्थकी लावायचे। समर्थही आमचे सांगतात मरावे परी कीर्ती रूपी उरावे। त्यामुळे सगळ्यात निश्चित गोष्ट आहे ती मृत्यू। आतापर्यंत कितीतरी पंडित आले, विद्वान आले, आचार्य आले, ब्राह्मण, राजे, कितीतरी लोक येऊन गेले, पण संत मात्र टिकले, कारण त्यांची कीर्ती टिकली। आपला देह तर टिकणार नाहीच आहे, पण कीर्ती टिकवणं, तुकाराम महाराज तर म्हणतात शेवटचा दिवस गोड व्हावा हेच आहे। मग मृत्यूवर फक्त काळ हेच औषध आहे। कितीही जीवलगांचा मृत्यू जरी झाला तरी काळ हा त्याच्यावरचं मलम आहे। खरंच आहे, ह्या गोष्टी खरेच आहे। आपल्याला अगदी आपल्या कवितेमध्ये सुद्धा सांगून ठेवलेलं आहे, सगळे सोय रे डोळे पुसतील, पुन्हा आपुल्या कामी लागतील, उठतील बसतील हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय, जन पळभर म्हणतील हाय हाय। पण मला आत्ता विश्वास बसत नाही की माझ्या मृत्यूनंतर कसे काय माझे सगळे सोयरे हसतील, उठतील, बसतील, मला विसरून जातील। अहो, हा जगाचा नियमच आहे। किती दिवस तुमची आठवण करतील, 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, महिना, वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 100 वर्ष तुमची कीर्ती राहणार नाहीये।
मग तसं काहीतरी काम तरी करायला पाहिजे. त्यामुळे हे मरण हे अटळ आहे, पण मरण ते चांगलं पण आहे, कारण ती भगवंतांची विभूती आहे. आमचे सुरेश भट म्हणतात, सरवणावर जाता जाता इतुके मज कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. खरंच आहे, मृत्यू हा आपला सखा आहे. हरिदूता का विन्मुख व्हावे, का जिरवू नये शांतीत काय, जन पळ भर म्हणतील हाय हाय. तो हरीचा दूत आहे. तो आला की त्याला सामोरं जायचंय. अडवायचं नाही, रडायचं नाही, कढायचं नाही. उत्तम जीवन जगलं की मृत्यू सुद्धा सखा होऊ शकतो. अशी ही मृत्यू ही भगवंताची विभूती आहे. आणि ती विभूती सांगताना लगेचच भगवंत सांगतात, उद्भवश्च भविष्यता, पुढे घडणाऱ्या गोष्टीमधला मी उद्भव आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला विनाशापाठोपाठ नवरचना अनिवार्यपणे येतेच. त्याच्या पाठोपाठ उत्पन्न होणाऱ्या मधला मी उद्भव आहे. किंवा गीतेतच 13व्या अध्यायामध्ये सांगून ठेवले, ग्रसिष्णूच प्रभविष्णूच, मीच ग्रास घेतो, मीच सगळ्याचा संहार करतो, मीच पुन्हा जन्माला घालतो, असा हा भगवंत आहे. त्यामुळे तो मारणाराही तोच आहे आणि पुन्हा जन्म देणारा सुद्धा तोच आहे. किंवा भगवंतांनी आणखीन एका ठिकाणी म्हणले, अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते. हा जन्माला देणारा सुद्धा तोच आहे आणि मारणारा सुद्धा तोच आहे. अशी ही मृत्यूची महती भगवंतांनी सांगितली आहे. आणि लगेचच पुढच्याच ओळीमध्ये भगवंत म्हणतात, मी कोण आहे, कीर्ती श्रीर्वाच नारीणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. 7 गुण सांगितलेले आहेत. एका चरणामध्ये 7 गुण सांगितलेले आहेत. काय 7 गुण आहेत तर कीर्ती, श्री, वाक, वाणी, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा हे सगळे स्त्रीलिंगी गुण आहेत. याचा अर्थ असा नाही की ते स्त्रियांमध्येच असतात, ते पुरुषांमध्ये सुद्धा असू शकतात. पण गुण, तो दुर्गुण असं म्हणतो, पण हे गुण आहेत हे सगळे स्त्रीलिंगी गुण आहेत. आणि याला एका सूत्रामध्ये भगवंतांनी गुंफलेलं आहे. आपण उलटीकडनं त्याचा विचार करणार. कीर्ती श्रीर्वाक्य जरी असलं तरी धृती क्षमा, क्षमेपासून उलटीकडनं सुरुवात करणार. क्षमा काय आहे तर स्त्री ही जात्याच क्षमाशील असते. कुठल्याही भूमिकेत असो, ती पत्नी असो, माता असो, बहीण असो, सासू, सून, वहिनी, कुठल्याही भूमिकेत जरी असली तरी स्त्री ही जात्याच क्षमाशील असते. आणि गंमत अशी आहे की आपल्याला वाटतं की मी का बरं ऐकून घेऊ, मी कशाला क्षमा करू. पण खरं गंमत अशी आहे की जो क्षमा करणारा असतो तो नेहमी वरच्या पायरीवर असतो. त्यामुळे क्षमा करण्यात काहीच आपल्याला कमीपणा येत नाही किंवा क्षमा मागण्यात सुद्धा कमीपणा नाहीये. क्षमा मागायलाही हवी आणि क्षमा करायलाही हवी. आणि हे स्त्रियांना त्यातल्या त्यात लवकर जमू शकतं. आणि खरं म्हटलं ना तर पृथ्वीचंच नाव क्षमा आहे. पृथ्वीचं एक नावच मुळी क्षमा आहे, पण ती स्वतः क्षमाशील आहे. आपण त्याच्यावर किती उड्या मारतो, नाचतो, खणतो, झाडं काय लावतो, घाण काय करतो, काय बांधतो, काही करत असतो, पण पृथ्वीची काहीही तक्रार नाही. आणि म्हणून तिला एकदा तरी तिला नमस्कार करायचे आणि म्हणायचे, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे, असं तिची क्षमा मागायची. दुसरा स्त्रीलिंगी गुण कुठला आहे तर धृती हा दुसरा स्त्रीलिंगी गुण आहे. याच्याबद्दल आपण बोललोय. धृतीचा अर्थ काय आहे तर धैर्य आहे, धारणा शक्ती आहे, आकलन आहे, ग्रहण क्षमता आहे किंवा निग्रह असा सुद्धा त्याचा अर्थ आहे. ही धृती ज्याच्या अंगात आहे त्याचे सगळे संकल्प, त्याचे सगळे निश्चय सिद्धीला जातात असंही म्हटलंय. आणि धृती जर का नसेल तर मनातले मांडे मनातच करपतात, कल्पनेचे इमले कोसळून जातात. पण ज्याच्याकडे धृती आहे त्याला आपोआप उत्साह येतोच. मागच्या भागात मी म्हटलं होतं, धृती ही पत्नी असेल तर उत्साह हा पती, ती धृती आणि तो उत्साह आहे. जिथे धृती आहे तिथे उत्साह येतोच येतो. अशी ही जोडी आहे. आणि हे सात्विक कर्त्याचं लक्षणही भगवंतांनी सांगितलेलं आहे. मेधा म्हणजे काय आहे, मेधा हाही एक फार प्रभावी असा गुण आहे. खरं म्हटलं तर बुद्धीचे 4 स्तर असतात बरं का. बुद्धी आहे, मेधा आहे, पुढची आहे प्रज्ञा आणि त्याच्यावरची आहे प्रतिभा. बुद्धी, मेधा, प्रज्ञा, प्रतिभा हे 4 बुद्धीचे स्तर आहेत. सर्वसाधारण बुद्धी प्रत्येकाला असते, पण मेधा म्हणजे विशिष्ट क्षेत्रातली, कुणाला शास्त्रामध्ये असेल, कुणाला गणितामध्ये असेल, कुणाला इतिहासात असेल, प्रत्येकाचा विषय वेगळा असेल, पण मेधा ही विशिष्ट क्षेत्रातली कुशाग्र बुद्धी अशी मेधा आहे. आणि मेधाचा एवढाच अर्थ नाही आहे मर्यादित.
मेधामध्ये स्मरणशक्ती आहे किंवा नेमक्या वेळेस योग्य ते सुचणं हे सुद्धा त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. विषयाची उत्तम समज असणं किंवा योग्य काय अयोग्य काय ह्याचा विवेक असणं, सर्वांगीण विचार असणं. आणि खरं म्हटलं ना तर परमार्थासाठी सगळ्यात महत्त्वाचा गुण काय आहे तर मेधा हा महत्त्वाचा गुण आहे. एकदा असंच त्या एका स्वामीजींकडे गृहस्थ आले आणि ते म्हणाले की मला 4 मुलं आहेत. एक मुलगा डॉक्टर आहे, दुसरा मुलगा इंजिनियर आहे, तिसरा मुलगा वकील आहे, मग चौथा काय करतो? चौथा काहीच करत नाही कारण त्याला थोडी बुद्धी कमी आहे. त्याला तुमच्या परमार्थात घ्या ना. स्वामीजी म्हणाले की जर का 3 मुलं तुझी एवढी हुशार असून ती वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत तर परमार्थासाठी त्याच्यापेक्षाही जास्त बुद्धिमत्ता लागते. त्यामुळे असं नाहीये की ज्याला काहीच जमत नाही त्यांनी परमार्थ करावा, हरिहरी करावं, हे योग्य नाहीये. मेधा ही अतिशय तीक्ष्ण अशी कुशाग्र अशी बुद्धी आहे आणि तो स्त्रीलिंगी गुण आहे. स्मृती, चौथा गुण आहे स्मृती. स्मृती म्हणजे काय तर साध्या व्यवहाराच्या भाषेत आपण ज्याला स्मरण म्हणतो ते स्मृती आहे. पण स्मरण म्हणजे कुठली वस्तू कुठे ठेवली एवढं स्मरण नाहीये. इथे याच्यापेक्षा उच्च दर्जाची स्मरणशक्ती आहे. म्हणजे स्मरण कशाचं हवं तर सोहम हे स्मरण हवं. मी कोण आहे तर मी चिदानंद रूप आहे याचं स्मरण असणं हीच खरी स्मृती आहे. आपल्याकडे व्यवहारात सुद्धा असं म्हणतात की एखाद्याचं एकदा ऐकलं की पाठवतो, एकपाठी आहे, द्विपाठी आहे, त्रिपाठी आहेत, अशी लोक असतात. पण सगळ्यात महत्त्वाची स्मृती काय तर मी देह नाहीये, मी चिदानंद स्वरूप, ते चैतन्य स्वरूप मी आहे याचं स्मरण असणं ही स्मृती आहे. 5वा गुण सांगितलाय वाणी. वाणी म्हणजे काय आहे तर वाणी म्हणजे विचारपूर्वक आणि विचार प्रवर्तक असं जे बोलणं आहे त्याला वाणी म्हटलेलं आहे. तसं बोलायला हवं. जीभ दिली आहे, तोंड दिलंय म्हणून वाटेल ते नाही बोलायचं. बोलणं कसं असायला हवं तर विचारपूर्वक हवं. प्रत्येक गोष्ट बोलताना त्याच्या मागे काहीतरी विचार पाहिजे. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं बोलणं कधीच उपयोगाचं नसतं. विचारपूर्वक पाहिजे आणि त्याच्यापेक्षा पलीकडचं म्हणजे विचार प्रवर्तक पाहिजे. आपलं बोलणं ऐकणाऱ्यांच्या विचारामध्ये थोडं तरी बदल झाला पाहिजे, चांगल्या रीतीने परिवर्तन झालं पाहिजे असं आहे. आणि ज्यांना सरस्वतीचा कृपाप्रसाद लाभलेला असतो त्यांचं बोलणं नेमकं असंच असतं. आणि म्हणून वाणी हा स्त्रीलिंगी गुण 5वा गुण सांगितलेला आहे. बोलणं कसं पाहिजे अर्थात सरस्वतीचा जर का प्रसाद असेल तर ते बोलणं प्रासादिक हवं. म्हणजे सोप्या भाषेमध्ये अवघड विषय समजावून सांगता यायला पाहिजे आणि तरीसुद्धा ते अभ्यासपूर्ण ज्ञानगम्य असं असायला पाहिजे. असं ज्याचं बोलणं असतं त्याला आपोआपच वाचासिद्धी प्राप्त होते. त्याच्या वाणीला एक प्रकारचं वजन प्राप्त होतं आणि त्यांनी बोललेलं खरं होतं. पूर्वी आपण म्हणतो की ऋषी मुनी शाप द्यायचे किंवा वरदान द्यायचे कारण त्यांच्या जिभेला तेवढं सामर्थ्य असतं. हा वाणी हा गुण सुद्धा भगवंतच आहे. वाणीमध्ये सुद्धा भगवंतच आहेत. आता आपण पाहतोय क्षमा, धृती, मेधा, स्मृती, वाणी याच्यामध्ये हे काय जरी स्त्रीलिंगी गुण असले तरी अशी भगवंतांची विभूती आहे. 6वा गुण त्यांनी सांगितलं श्री. श्री म्हणजे काय आहे तर संतोष, समाधान, उल्हास, आनंद हे सगळं श्रीमध्ये सामावलेलं आहे. ज्ञान, वैराग्य, यश या सगळ्या जे सद्गुण आहेत ते श्रीमध्ये आहे. किंवा असंही म्हटलेलं आहे साहसे श्री ही प्रतिवसती. जेव्हा श्री म्हणजे पैसा असं म्हटलं जातं बरं का. श्री सुक्त महालक्ष्मीची उपासना आहे, महालक्ष्मीचं स्तोत्र आहे ते. पण ते कशासाठी? संपत्ती प्राप्त करण्यासाठी नाही. आपण ज्याला पैसा म्हणतो किंवा ज्याला क्रयमूल्य ती तर संपत्ती आहेच आहे, पण संपत्तीपेक्षा श्री ही नेहमीच जास्त श्रेष्ठ असते. श्री म्हणजे काय आहे? स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय तर पीस प्लस प्रॉस्पेरिटी इज स्पिरिच्युअलिटी आणि तिथे श्री आहे. खरं म्हटलं तर पैसेवाला होणं सोपं आहे पण श्रीमंत होणं ही साधन आहे. श्रीमंत होणं ही कठीण गोष्ट आहे आणि ज्याला शांतीचा अधिष्ठान आहे त्यालाच ही श्री प्राप्त होते. आणि म्हणून श्रीला भगवंतांनी आपल्या विभूतीमध्ये स्थान दिलेलं आहे. असे हे 6 गुण पाहिले. 7वा गुण काय आहे तर 7वा गुण आहे कीर्ती. तो पहिल्यांदाच आपण पाहिला. कीर्ती श्रीर्वाक्च नारीणाम. आता जिथे हे 6 गुण असतील तिथे कीर्ती आपोआपच येणार ना. कीर्तीला काही आमंत्रण द्यावं लागत नाही की आता ये ग बाई तू माझ्याकडे. जिथे हे 6 गुण आहेत तिथे कीर्ती आधीच म्हणून समजा. मात्र ही कीर्ती आहे बरं का. कीर्ती आणि प्रसिद्धीमध्ये थोडासा फरक आहे.
प्रसिद्धी कधी मिळते? तर प्रसिद्धी आपल्या हयातीत मिळते. या वर्तमानपत्रामध्ये आपलं नाव छापून येणं, आपल्याला कोणीतरी मानपत्र देणं, एखादा अवॉर्ड मिळणं, ही प्रसिद्धी झाली. आपल्या हयातीत मिळते, आपण असताना. पण आपण नसताना सुद्धा, आपला देहाच्या निर्वाणानंतर सुद्धा आपलं नाव 4 लोकांनी तरी घेणं, त्याला कीर्ती म्हटलेलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. प्रसिद्धी मिळणं सोपं आहे बरं का. प्रसिद्धी कशानेही मिळवता येते. आजकाल तो पैसे देऊन सुद्धा मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवता येते. किंवा संस्कृतमध्ये एक फार सुंदर वचन आहे, घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्यात रासवरोहण येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. काहीतरी करा, तुम्ही कपडे फाडले तरी तुमचं नाव पेपरमध्ये छापून येईल. घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्यात रासवरोहण, गाढवावर बसला तरी प्रसिद्धी मिळेल. पण ती खरी आहे का? कीर्ती पाहिजे. आणि कीर्ती केव्हा मिळते? जेव्हा हे 6 सद्गुण तुमच्यामध्ये असतात, तेव्हा आपोआप कीर्तीच तुमच्याकडे येते आणि म्हणते की मी येऊ का तुमच्याकडे. आणि अशी कीर्ती ज्याला लाभते, ज्यांची आता बघा ना, समर्थ म्हणा, ज्ञानेश्वर माऊली म्हणा, आद्य शंकराचार्य म्हणा, स्वामी विवेकानंद म्हणा, ते जाऊन इतकी वर्ष झाली तरी त्यांची कीर्ती टिकून आहे. ही कीर्ती टिकून राहणं, याच्यासाठी या 7 गुणांचा जो समुच्चय आहे त्यालाच भगवंतांनी विभूतीमध्ये स्थान दिलेलं आहे. असंही एक सुभाषित आहे, गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरेपि वसतां सतां केतकी गंधमाघ्राय स्वयमायान्ति षट्पदाः. षट्पद म्हणजे भुंगे, स्वयमायान्ति आपणहूनच येतात. केव्हा कुठे येतात? केतकी गंधमाघ्राय, केतकीचं बन फुललं आहे याची जाहिरात करावी लागत नाही, त्याची पोस्टर लावावी लागत नाही, आपोआपच त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो. म्हणजेच तुमचे गुणच तुमच्या दूताचं काम करतात, निरोप्याचं काम करतात, लोकच तुम्हाला शोधत येतात. अशी जेव्हा मिळते त्याला कीर्ती असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्या 7 गुणांचा समुदाय आहे, त्याच्यामध्ये भगवंतांची विभूती आहे असंही म्हटलेलं आहे. किती आहेत विभूती? कितीतरी आहे, पण प्रत्येक विभूतीबद्दल आपण बोलू शकत नाही. पण गायत्री छंदसामहं, छंदामध्ये मी गायत्री आहे असं भगवंत स्वतःच म्हणतायत. आता छंद म्हणजे काय आहे? तर छंद म्हणजे विशिष्ट अक्षरांचा समूह किंवा विशिष्ट अक्षरांचं जे परिमाण आहे त्याला छंद असं म्हणतात. अनेक छंद आहेत. गायत्री आहे, बृहती आहे, जगती आहे, अनुष्ठुप आहे, त्रिष्ठुप आहेत, असे अनेक छंद आहेत. त्याच्यामधला गायत्री छंदामध्ये माझं वसतिस्थान आहे असं भगवंत म्हणतात. गायत्री हा छंद तरी काय आहे? तर गायत्रीचा आधी अर्थ बघूया थोडासा. गो, गो या अक्षराचा अर्थ असा आहे, इंद्रिय असा एक अर्थ आहे, पृथ्वी अर्थ आहे, वाणी अर्थ आहे, कितीतरी अर्थ आहेत. पण ह्या सगळ्यांना जो त्रायते, या सगळ्यांचं जे रक्षण करते ती गायत्री आहे. प्राणांचं, वाणीचं, पृथ्वीचं, इंद्रियांचं संरक्षण करणारी ती गायत्री आहे. आपल्याकडे मुंजीमध्ये व्रतबंध संस्कारामध्ये मुलाला वडिलांकडनं दीक्षा मिळते. तिथे पिता हा गुरु असतो. दीक्षा काय देतात? तर गायत्री मंत्राची दीक्षा देतात. मात्र आजकाल असं झालेलं आहे की गायत्री मंत्र कुणीही म्हणावं असं नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त वडील आणि मुलगा यांचंच हे नातं असतं. अशी ही दीक्षा घ्यायची असते मुलांनी. आणि त्याच्या पूर्वी, कारण गायत्री मंत्र जो आहे तो खरं तर वस्तुतः तो सवितृ मंत्र आहे, पण तो गायत्री छंदात आहे म्हणून त्याला आपण गायत्री मंत्र म्हणतो. तो फक्त स्पष्ट अक्षरातच बोलायचा, स्पष्ट अक्षरामध्येच त्याचा उच्चार करायचा आहे. मात्र तो इतरांच्या कानावर सुद्धा पडू नये अशी काळजी घ्यायची. आजकाल आपण चौकामध्ये लाऊडस्पीकर लावलेले पाहतात गायत्री मंत्राचा. पण वस्तुतः गायत्री मंत्राचा नियम असा आहे, दंडक असा आहे की तो तोंडातल्या तोंडात पुटपुटायचा आहे. याला उपांश जप म्हणायचे. आणि तो बोबड्या शब्दात बोलायचा नाही. म्हणजे उगीच 2-3 वर्षाच्या मुलाला तो शिकवायचा पण नाही. 7 वर्षाच्या मुलाची जेव्हा वाणी शुद्ध होते त्यालाच तो गायत्री मंत्र सांगायचे. आणि म्हणून भगवंत म्हणतात की गायत्री छंदसामहं मासानां मार्गशीर्षोहम, महिन्यामधला मी मार्गशीर्ष आहे. पूर्वी मार्गशीर्षापासनं कालगणनेला किंवा वर्षारंभ त्याला म्हणत होते. असं आहे. ऋतूनां कुसुमाकर, सगळ्या ऋतूमधला मी कुसुमाकर आहे. छलयतामस्मी द्यूतम, छळणाऱ्यामध्ये सुद्धा मी द्यूत आहे. जसं मगाशी आपण बघितलं की मृत्यू ही सुद्धा भगवंताची विभूती आहे, तसं छळणाऱ्यामधला अति छळणारा कोण आहे तर तो द्यूत आहे. आपल्याला महाभारत तर सगळ्यांनाच माहिती.
द्यूतामुळे पांडवांना किती हाल अपेष्टा सोसावे लागल्या. पण वस्तुतः द्यूत हे फार चुकीचं नाहीये बरं का. ते राजकारणाचं एक अंग आहे. कुटील राजनीतीचा तो एक भाग आहे. हरवण्याची, जिंकवण्याची सगळी शक्ती जी आहे ती द्यूताची आहे असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे द्यूतैच्छलयतामस्मी. अनेक विभूती सांगितल्यात. एका श्लोकात तर म्हणले वृष्णी नाव वासुदेवोस्मी. वृष्णी वंशामधला वासुदेव मीच आहे, पांडवामधला धनंजय तूच आहे. म्हणजे इथे श्रोता आणि वक्ता या दोन्ही विभूतीच आहे. आणि ही गीता ज्यांनी संकलित केली, संपादित केली, त्या व्यासांचा सुद्धा अंतर्भाव या विभूतीमध्येच केलेला आहे. त्यामुळे व्यास सुद्धा विभूतीच आहे असंही म्हटलेलं आहे. कारण धनंजय आणि कृष्ण शेवटी त्यांची अवस्था कशी झाली होती. आत्मा ही कृष्ण पार्थस्य आणि कृष्णच आत्मा धनंजय. हा कृष्णाचा आत्मा अर्जुन आहे आणि अर्जुनाचा आत्मा कृष्ण, अशी त्यांची अवस्था झालेली होती. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असंही म्हटलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे मौनै चैवास्मी गुह्याना. एखादी गोष्ट गुह्य ठेवायची असेल तर काय करायला पाहिजे. एकच त्याच्यावर उपाय आहे, मौन. जर कुणाला त्याचा पत्ता लागू द्यायचा नसेल तर फक्त मौनच. एकाने दुसऱ्याला सांगितलं तिथपर्यंत सुद्धा एक वेळ ठीक आहे. दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं म्हणजे जेव्हा 3 व्यक्तींना एक गोष्ट, एक रहस्य, एक गुपित कळतं तेव्हा ती गोष्ट षटकर्णी होते. 6 कानांनी जेव्हा ते ऐकतं तेव्हा सगळीकडे ते पसरतं. म्हणून मौनै चैवास्मी गुह्याना. तुला गुह्य ठेवायचं असेल ना, गुपित ठेवायचंय, रहस्यमय ठेवायचं असेल तर मौन हे सगळ्यात श्रेष्ठ असं साधन आहे. आणि त्याच्या पलीकडे ते गुह्य ठेवणं ही तर गोष्ट झालीच, पण जर का आपल्याला खरी अध्यात्म साधना करायची असेल तर मनन वाढवायचं असेल तर मौनातूनच मनन वाढतं. आणि जो मननशील असतो त्याला मुनी म्हटलेलं आहे. आणि खरंच आहे, अधिक न बोलताना कुठलंही काम केलं तर ते जास्त यशस्वी होतं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असंही म्हटलंय. आणि क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे सगळीकडे अगदी भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलं विविक्त सेवी लघवाशी. एकांतात एकट्याने साधना केली, न बोलता केली की ती तो आत्मसंवाद होतो, तो परमेश्वराचे संवाद होतो असंही म्हटलेलं आहे. समर्थ तर म्हणतात इशारतीचे बोलो नये, बोलायाचे सांगो नये, सांगायाचे लिहो नये, कारणाविन. काहीच करू नका ना, खरं तर बोलूच नका. बोलण्यासारखं आहे तरी काय या जगात. दुसऱ्याची निंदा करायची नाही आणि अहंकाराबद्दल बोलायचं नाही असं जर ठरवलं तर या जगात बोलण्यासारखं काहीच नाहीये. असं जर असेल तर भगवंत म्हणतात ह्या माझ्या काही विभूती मी तुला सांगतोय, पण नांतोस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप एष तु उद्देशतः प्रोक्त विभूतेर विस्तरो मया. माझ्या विभूतीला अंतच नाही. आणि खरंच आहे, या अध्यायामध्ये एवढ्या विभूती सांगून सुद्धा भगवंत म्हणतात की या संपल्या नाहीयेत. पण बघा ना, आर्य चाणक्य विभूती नाहीयेत का? आहे. शिवाजी महाराज विभूती नाहीयेत का? आहेत ना. कालिदास आहे, शेक्सपियर आहे, स्वामी विवेकानंद आहेत, आद्य शंकराचार्य आहेत, अगदी परदेशातले म्हणले तर लिओनार्डो विन्सी आहे. या सगळ्या विभूतीच आहेत. म्हणजे जिथे जिथे अधिक शक्ती आहे, ऊर्जा आहे, ज्ञान आहे, सौंदर्य आहे, विशालता आहे, भक्ती आहे, पावित्र्य आहे, मांगल्य आहे, तिथे सगळा हा विभूतीचाच आविष्कार आहे. विभूतीमध्ये आपल्याला परमेश्वर दिसतो. मग आपल्याला काय करायचं? त्या चिन्मयाशी, तो चिन्मय आहे, ते परब्रह्म चिन्मय आहे. चिन्मयाशी तन्मय होण्यासाठी विभूतीच्या महाद्वारातून आपल्याला प्रवेश करायचा आहे. डोळे उघडे ठेवून हा निसर्गाचा ग्रंथ वाचायचा आहे. खरं म्हटलं ना तर दररोज, अगदी दररोज कमीत कमी आपल्या आयुष्यात ज्याच्याविषयी आपल्याला कृतज्ञता वाटते, ग्रॅटिट्यूड वाटतो, अशा 10 गोष्टींचं लिहून काढूया. या 10 गोष्टींमुळे माझं जीवन किती सुंदर झालंय. रोज जर का तुम्हाला अशा नवनवीन 10 गोष्टी सापडल्या तर भगवंत सापडायला काहीच वेळ लागणार नाहीये. अशा या भगवंतांच्या विभूती कितीतरी आहेत, अगणित आहेत, असंख्य आहेत, अनंत आहेत. अगदी महिम्नाच्याच भाषेत सांगायचं झालं तर या विभूतींना अंत नाहीये. महिम्नामध्ये जसं पुष्पदंत म्हणतो असितगिरी समम स्यात् कज्जलं सिंधुपात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमूर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारं न याति.
या पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, या संपूर्ण सगळ्या झाडांची लेखणी केली आणि तुमच्या माझ्यासारखी नाही, स्वतः शारदा जरी लिहायला बसली तरी तुझ्या गुणांना पारच नाहीये. भगवंता तू अनंत आहेस, अपार आहेस, अमोघ आहेस, तुला मी कसा वंदन करू? तुझ्या गुणांना खरंच अंत पार नाहीये. एवढंच आपण त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूया. त्यांनी जे जे आपल्याला दिले त्याचे आभार मानूया, त्याला कृतज्ञता व्यक्त करूया आणि इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.